चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात आकापूर वळणावर भीषण अपघात. स्लीपर बस पलटली. 6 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. अनेक प्रवासी जखमी. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात आकापूर गावाजवळील धोकादायक वळणावर आज पहाटे भीषण अपघात घडला. छत्तीसगडहून हैदराबादकडे जाणारी डबल डेकर स्लीपर ट्रॅव्हल्स बस अचानक नियंत्रण सुटल्याने पलटली. या दुर्घटनेत 6 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ही बस आकापूर वळणाजवळ आली असता तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उलटली. अपघात इतका भीषण होता की बसमधील अनेक प्रवासी आत अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकरी तात्काळ घटनास्थळी धावून आले. त्यांनी क्रेनच्या मदतीने बस सरळ करून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले तसेच मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ बचावकार्य हाती घेतले. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित प्रवाशांसाठी मूल बस स्थानकावर तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. या अपघातात 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आकापूर वळण हे अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. अपघातस्थळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत तसेच रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी गावकरी आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुम ताईवान खेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।